खरं तर यशो मंदिर सहकारी संस्था ही मुंबईची आहे आणि काही वर्षापूर्वी पिंपरी चिंचवडला आली आणि त्यांची भोसरी शाखा ओपनिंग झालं तेव्हापासून त्या संस्थेचे अध्यक्ष माननीय सयाजी हुलवळे साहेब यांचा माझा चांगला परिचय झाला आणि आत्ता लागलेलं इलेक्शन हे खरं तर व्हायलाच नको होतं, कारण पतसंस्था म्हणलं की त्यांचा खर्च हा आवाढव्य असतो आणि सहकार क्षेत्र चालवताना सर्वांनी गुण्यागोविंदाने एकत्र येऊन चालवलं तर त्या संस्थेची नक्कीच भरभराट होती। आणि मला आलेला ह्या संस्थेचा अनुभव, मी पाठवलेले कर्जदार असेल काही असेल, फार त्यांनी चांगल्या पद्धतीने त्यांचं काम चालू आहे, म्हणून ही खरं संस्था नावारूपाला आलेली आहे। अशा संस्थेचे अध्यक्ष हुलवळे साहेब यांचा जनसेवा पॅनल आहे, त्या पॅनलला मी माझ्या वतीनं शुभेच्छा देतो। आणि आता येणारे 9 वर्ष हिंदू धर्माप्रमाणे गुढीपाडव्याला फार महत्त्व आहे, तर या 9 वर्षाच्या सुद्धा जनसेवा पॅनल आणि हुलवळे साहेबांच्या सर्व सभासदांना मी माझ्या वतीनं शुभेच्छा देतो। पिंपरी चिंचवडचा नगरसेवक या नात्याने आणि तपोधन नागरी सहकार पतसंस्थेचा व्हाईस चेअरमन या नात्याने या संस्थेला मी शुभेच्छा देतो। माझे नाव प्रदीप शांताराम पवार, मी यशो मंदिरचा सक्रिय सभासद आहे। खरं तर यशो मंदिरचे इलेक्शन या ठिकाणी होऊ घातलेलं आहे। या ठिकाणी सर्वच उमेदवार या ठिकाणी उभे आहेत। मी सर्व उमेदवारांना प्रथमतः गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो। खरं तर हे इलेक्शन हे बिनविरोध व्हायला पाहिजे होतं, परंतु ठीक आहे, काही अडीअडचणी असतील, परंतु येणाऱ्या काळामध्ये संस्थेचं हित जपून आपण सर्व जे निवडून येणारे सदस्य संचालक असाल संस्थेच्या हिताचा निर्णय घ्याल अशी मी या ठिकाणी अपेक्षा बाळगतो आणि आपल्या सर्वांना पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या खूप खूप अशा शुभेच्छा देतो। नमस्कार, मी मंगेश पापाये चाकणमधून बोलतोय। यशो मंदिर सहकारी पतपेढी मर्यादित मुंबई या संस्थेच्या वार्षिक 2025-2030 या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहोत। सर्वप्रथम मी गुढीपाडव्याच्या सर्व सभासदांना शुभेच्छा देतो व मी यशो मंदिराबद्दल एवढंच बोलू इच्छितो की ही जी निवडणूक आहे ही पारदर्शक पद्धतीने व्हायला पाहिजे होती। हिची निवडणूक लागायला नको पाहिजे होती, परंतु काहींनी अट्टहास धरला की नाही आपल्याला निवडणूक लावायची, इलेक्शनच लावायचं आणि हे इलेक्शन लावून खऱ्या अर्थाने सर्व सभासदांचा या ठिकाणी लॉस होतोय। हा लॉस नव्हता झाला पाहिजे, जवळजवळ 1 ते 1.5 कोटी रुपयाचा लॉस होतोय, हा आपल्या संस्थेसाठी राहिला असता, परंतु काही लोकांनी आग्रह धरला की नाही आम्हाला इलेक्शनच करायचं आणि त्यामधून या संस्थेचा अजून लॉस केला त्या लोकांनी। परंतु मी आता सर्वांना एक विनंती करतो की आपण जनसेवा पॅनलच्या विमानासमोरील चिन्हाला बटन दाबून आपण जनसेवा पॅनलला पूर्ण पॅनलला विजय करा आणि हा विजय निश्चितच होईल अशी मी आशा या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो। नमस्कार, छत्रपती न्यूज 24 मध्ये आपलं स्वागत आहे। यशो मंदिर पतसंस्थेची इलेक्शन आता लागलेली आहे। या संस्थेला खूप मोठा वारसा आहे विचारांचा आणि त्या विचारांचा वारसा एजी हुलवळे साहेबांचा मुलगा डॉक्टर संकेत हुलवळे हा सुद्धा चालतो। ते जनसेवा पॅनलचे प्रमुख आहेत। आपण या संस्थेबद्दल काय शुभेच्छा द्याल, काय सांगाल? नमस्कार, माझं नाव आशुतोष लेंडकर। खरं तर यशो मंदिर पतसंस्था मी फक्त ऐकली होती, साक्षात कधी बघितली नव्हती, पण ज्यावेळेस मला थोडंसं माझं काम निघलं त्या पतसंस्थेमध्ये त्यावेळेस त्यांच्याशी मी भेट घेतली चाकण शाखेमध्ये। तर संस्था ही मग त्यावेळेस खूप मोठी वाटली। त्यावेळेस त्यांचं काम पण तसं भरपूर मोठं आहे आणि त्याचप्रमाणे त्यांचा व्यवहार एकदम पारदर्शक व्यवहार आहे। तर माझ्या अंदाजे तरुणाचं मत सांगायचं झालं ठरलं तर ही पतसंस्था आता बिनविरोध याची निवडणूक व्हायला हवी होती। जे संस्थेचं जे हित आहे, जे समजा जो खर्च आहे, तर 1 कोटी 1.5 कोटी ते साधारण तो खर्च वाचला असता, पण एक काहीतरी करून ना यांनी आता हे करावं, पण जे होत नाहीये त्याच्यासाठी माझं असं मत आहे की सर्वांनी मिळून जनसेवा पॅनलला सहकार्य करून त्यांना भरपूर निवडून देण्यात यावं। मी प्रथमतः स्वप्नील डेरंगे आंबेदुमाला, मी माझ्या परिवाराच्या वतीनं यशो मंदिर पतसंस्थेच्या वतीनं आणि चाकण परिसरातील सर्व माझ्या मित्रमंडळींच्या वतीनं सर्वांना 30 तारखेला आपल्या नव वर्षाच्या हार्दिक अशा शुभेच्छा देतो। आणि येत्या 5 तारखेला 6 एप्रिलला आपल्या यशो मंदिर पतसंस्थेची जी निवडणूक लागलेली आहे त्याचं मतदान आहे। तर सर्वांनी जनसेवा पॅनलला विमानासमोरील चिन्हाचं बटन दाबून यशो मंदिर पतसंस्थेच्या सर्व सभासदांना प्रचंड बहुमताने विजयी कराल अशी विनंती करतो। मी श्री बाबासाहेब बजावा लांबाते यशो मंदिर पतसंस्थेचा सभासद असून येत्या 6 एप्रिलला यशो मंदिर पतसंस्थेचं जे इलेक्शन लागलेलं आहे त्याला
जनसेवा पॅनलचे सर्व सुशिक्षित, सुसंस्कृत आणि उच्च उभूषित अशा उमेदवारांना तुम्ही निवडून द्यावे, जेणेकरून सगळेच जण उच्च शिक्षित असतात परंतु आपापली कामे करून हे सगळे वेळात वेळ काढून आपल्याला वेळ देत असतात. त्याच्यामुळे काही आर्किटेक्ट आहेत, काही इंजिनियर आहेत, काही डॉक्टर्स आहेत, हे सगळे आपला 1 ते 1.5 तास वेळ काढून वेगवेगळ्या प्रयत्न आपल्यासाठी अवेलेबल करून देत असतात. त्यामुळे आपण ह्या सर्व उमेदवारांना, जनसेवा पॅनलच्या सर्व उमेदवारांना बहुमताने निवडून द्यावे ही सगळ्यांना विनंती करतो. तसेच आतापर्यंतच्या यशोमंदिर संस्थेचा इतिहास बघितला असता अगदी वटवृक्षाप्रमाणे लाभलेला आहे. त्याच्यामुळे हाच वटवृक्ष संपूर्ण महाराष्ट्रात पसरावा, संपूर्ण भारतभर पसरावा म्हणून आपण सगळ्यांनी खारीचा वाटा म्हणून सगळ्यांनी भाग घेतला पाहिजे त्याला. आणि सर्व उमेदवारांना माझ्या हार्दिक शुभेच्छा.